ते शिंदे साहेबांना खुलासा करा. नितीनजी, तुमचा प्रश्न घेऊन मी जातोय राजूजींकडे. राजूजी, पहिल्यांदा नितीन देशमुखांना मी सांगू इच्छितो, आदरणीय एकनाथ शिंदेबद्दल वक्तव्य करताना जरा आपण भान ठेवून वक्तव्य करावं. आपण संविधानिक भाषेत बोलावं, वेगवेगळ्या भाषेत बोलू नये. हा पहिला मुद्दा आहे. राजू भाऊ, मी कोणत्या भाषेत बोललो त्याचा खुलासा करा आणि संविधान भाषा काय त्याचा खुलासा करा. करतो ना मी मी अहो, मी मी शिंदे करतो ना, मला साहेबांना बोलू कोणत्या तर द्या. भाषेत बोललो आणि त्याचा अहो, मला खुलासा बोलू तर करा. द्या. आता शांत राहा ना. आता माझं अरे माझं तुमचं बोलणं हिंदुत्व ऐका ना. किती दिवस राजू भाऊ, तुम्ही अहो, किती दिवस माझं झाले तर ऐका शिवसेनेत आता. आले? याच्या अहो, अगोदर माझं राजू भाऊ ऐका आपण ना कुठे आता. होते? अरे आपण अहो, कोणत्या मुद्दा- माणसाची विचारधारा नसते बदलत, आपलं कुळ. राजू भाऊ, आता आपलं मला तर कुळ बोलू द्या. कोणतं आहे? कुळ नसते बदलत, आपली विचारधारा कोणची अहो, आहे? नितीनजी, राजूजींना बोलू दे. नितीनजी, राजूजींना बोलू दे. नितीनजी, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. अरे आपल्या तोंडून हिंदुत्व अहो, सांगत त्यांचं तरी आपल्याला हे पाईप बंद आहे करा. नाही. नितीनजी, मी पुन्हा येतो आपल्याकडे. राजूजींना बोलू दे. नितीनजी, पहिले आपण कुठे होते याचा खुलासा करा. पहिले अहो, आपण ऐकून कुठे तर होते, घ्या. नंतर आपण कशासाठी गेले? अहो, सगळ्यात पहिली गोष्ट, राजूजी बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा. शिंदे साहेबांचं हिंदुत्व हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या प्रचारामध्ये बॉम्बस्फोटातल्या आरोपींना घेऊन फिरले नाही. बाळासाहेब हे ज्या दिवशी मौलानांच्या पाठीवर जाऊन बसलेले सुप्रीम नाही. कोर्टातला निकाल लागेल, त्याच्यामुळे ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल त्या दिवशी यायला लोक लाता मारतील की बाळासाहेबांचं धनुष्यबाण गोठला कसा गेला, बाळासाहेबांचा धनुष्यबाण गोठला कसा गेला. ऐकलं आम्ही. आता आमचा राजू भाऊ, तयारी ठेवा. अरे तू पहिला मुद्दा तर तुम्हाला या एबीपी माझ्या आलेले डिबेटवर कसं घेतलं हेच मला समजत नाही. तुम्ही मूळ काँग्रेसची नितीनजी, जरा थांबा. थोडंसं विषयांतर होत आहे. आपली चर्चा सुरू ठेवायची असेल मला आपण दोघांनी थोडंसं शांतपणे घ्यावं. बोलायचं नाही. तुम्ही मूळ शिवसेनेचेच ना, तुमचं हिंदुत्व कुठे आहे? तुम्ही काय हिंदुत्व सांगता? अरे तुम्ही कुठे शिवसेनेचे आहे? तुमचं अस्तित्व कोणतं? तुम्ही पहिले कोणत्या पक्षात होते? नितीनजी, थोडं ऐकून घेताना त्यांचा मुद्दा त्यांना मांडू दे. राजूजी, अहो, तुमचं कसलं हिंदुत्व? बॉम्बस्फोटातल्या आरोपींना घेऊन फिरता. अरे आज तुम्ही कोणासोबत बसलेला? आज तुम्ही अजितदादाच्या पार्टीसोबत बसलेला. आज तुम्ही अजितदादाच्या पार्टीसोबत बसलेला. ओ मला सांगा, शिंदे साहेब बाहेर कशामुळे पडले? शिंदे साहेब बाहेर पडताना शिंदे साहेबांनी काँग्रेसवर टीका नव्हती केली. शिंदे साहेबांना राष्ट्रवादीवर टीका केली होती. अजितदादा आम्हाला निधी देत नाही, अजितदादा आम्हाला निधी देत नाही म्हणून राष्ट्रवादीला टीका करून शिंदे साहेब बाहेर पडले. आज शिंदे साहेब कोणासोबत आहे? राष्ट्रवादीसोबत आहे. आज नवाबमध्ये कोणासोबत आहे? म्हणजे खरं तर 0 ओव्हरमध्ये आपला विषय चर्चेचा होता ऑपरेशन टायगर आणि सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या घडामोडी. पण नितीन देशमुख असतील किंवा राजू वाघमारे असतील, दोघांमध्ये सध्या वेगळ्या विषयावरनं वाद आणि भांडणं सुरू झाली आहे. तुर्तास तरी आपण हे दोघं या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे आभार मानूया आणि वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नावर. आपल्या प्रेक्षकांनी जी मतं नोंदवली, जो कौल दिला, तो नेमका किती आहे, त्याची आकडेवारी काय त्याकडे. आपला प्रश्न होता पहिला, 2029 पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल. एकनाथ शिंदेच्या नेत्यांचा हा दावा पटतो का? 52,000 प्रेक्षकांनी त्यावर आपलं मत नोंदवलंय आणि तो कौल असा आहे. 27% प्रेक्षक म्हणतायत होय, पण 73% प्रेक्षक म्हणतायत नाही. तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नावरचा पोल पाहिलाय, पण आता